नमस्कार, मी माधुरी वैद्य. आज गणेश चतुर्थी आहे आणि म्हणूनच भगवद्गीतेविषयी बोलण्याआधी गणेश स्तोत्र. श्री गणपतये नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं. पठेज्जन गणपती स्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वात् गणेशस्य प्रसादतः. इति श्री नारद पुराणे संकटनाशन गणेशस्तोत्रं संपूर्णम्. एकदंतं द्वितीयकं. गणेशांचं एकदंत हे नाव कसं पडलं त्याविषयी एक आख्यायिका आहे आणि ती भगवद्गीतेशी संबंधित आहे. महर्षी व्यासमुनींना असं वाटलं की भगवद्गीता ही लिखित स्वरूपात असावी आणि म्हणून त्यांनी विद्येची देवता गणेश यांना प्रार्थना करून विनवणी केली की त्यांनी हे लिखाण करावं. गणेशांनी होकार दिला, पण तत्पूर्वी त्यांनी एक अट घातली आणि ती म्हणजे ते व्यासमुनींना म्हणाले की गुरुदेव, मी तयार आहे, पण माझी अट अशी आहे की आपण एक क्षणही न थांबता ही भगवद्गीता सांगावी जी मी लिहून काढेन. ज्या क्षणी आपण थांबाल त्या क्षणी माझं लिखाणही थांबेल. व्यासमुनींनी हे स्वीकार केला आणि त्याचबरोबर त्यांनीही एक अट घातली. ते गणेशांना म्हणाले, आपण लिहित असताना ही गीता आपण समजून लिहावी. यावर गणेशांनी होकार दिला आणि कथन आणि लिखाण दोन्ही सुरू झालं. पण व्यास ऋषी इतक्या वेगाने भगवद्गीता सांगत होते की गणेश जे मोरपिसानी लिखाण करत होते ते मोरपीस तुटलं. क्षणार्धात श्री गणेशांनी एक दात तोडला आणि लिखाण सुरू ठेवलं. एकच दात राहिल्यामुळे ते एकदंत. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाविषयी बोलण्याच्या आधी गुणत्रय विभाग योग यातले 2 श्लोक समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते आपण समजून घेतले तर 15व्या अध्यायातले पहिले 4 श्लोक आपल्याला समजायला सोपे जातील. गुणत्रय विभागामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की बीज प्रदान करणारा मीच आहे, म्हणजे भगवंत आहे आणि त्याचमुळे प्रकृती गर्भस्थ होते आणि सर्व प्राणीमात्र योनी त्या प्रकट होतात. ते पुढे असं म्हणतात की प्रकृतीच्या सान्निध्यात जेव्हा जीव येतो त्यावेळेला तो सत्व, रज आणि तम या गुणांनी बाधित होतो. आणि हे सांगण्याचं कारण असं की 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी एका वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. जो वृक्ष, वटवृक्ष आपल्याला दिसत नाही, पण ते वास्तव आहे, सत्य आहे, कारण तो वृक्ष संसाररूपी वृक्ष आहे.
पुढच्या भागामध्ये आपण श्लोकांपासून सुरुवात करूया आणि त्यांचे अर्थही जाणूया. पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.